नमस्कार, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा रुटीन चालू झालेलं आहे. हर्षित शाळेत गेलेला आहे आणि मिस्टरसुद्धा ऑफिसला निघून गेलेले आहेत. परंतु मी मात्र तयार झालेली आहे, कारण आता मस्तपैकी 2 दिवस एन्जॉय करून आलेलो आहोत. आता तेवढी एनर्जी पुन्हा आलेली आहे की जी आपली रोजची कामं आहेत ती करण्यासाठी. कारण रोजच्या कामांपासून तर आपण पळू नाहीच शकत. ही 2 दिवसांची खूप सारी एन्जॉयमेंट, मस्त मजा आली. 2 दिवस खूप एन्जॉय केलेलं आहे आणि ते सुद्धा दुसऱ्याच्या हातचं खाल्लेलं आहे. 2 दिवस जेवणालासुद्धा आराम होता. फक्त खायचं, आराम करायचा आणि फिरायचं, एवढ्या 3च गोष्टी केलेल्या आहेत. सो आता पुन्हा तीच सुरुवात. रोजचे सकाळचे डबे, त्याच्यानंतर शाळा, हर्षितचा अभ्यास, बाहेरची कामं. तर आता मी तयार होऊन चाललेली आहे माझ्या बाहेरच्या कामांना. माझी जी मैत्रीण आहे पू, सो तिच्याबरोबर तिचं एक पर्सनल काम आहे गव्हर्मेंटचं. सो त्या कामासाठी मी चाललेली आहे आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे डीमार्टला, कारण मला तांदूळ आणि अजून थोड्याफार गोष्टी घ्यायच्या आहेत. त्या दिवशी जेव्हा विवियाना मॉलला गेले तेव्हा मी थोड्याशाच गोष्टी घेतल्या तिकडनं, खाली तिथे जे शॉपिंग सेंटर आहे त्याच्याकडनं. परंतु आता मला प्रॉपर जे किराण्याचं सामान आहे ना ते भरायला जायचं आहे. तर तेच भरण्यासाठी मी आता डीमार्टला चालली आहे. परंतु सर्वात पहिले मी पूला भेटणार आहे, तिचं जे काम आहे ते करणार आणि त्यानंतर मग पुढच्या गोष्टी. सो चला तर मग निघते आता जायला. तिचा आत्ताच मगाशी फोन येऊन गेला की ती विचारत होती की निघालीस का. मी म्हटलं नाही, थोडंसं काम बाकी आहे, कारण आता भात लावायचा होता, कारण मला यायला किती वेळ लागेल हे माहीत नाही. सो कुकरला भात लावत होती, कारण घरी आली की मग परत तोपर्यंत हर्षितसुद्धा येईल आणि मग त्याचं की भूक लागली. कारण गरमीसुद्धा एवढी आहे ना की आत्तापासूनच एवढी गरमी चालू झालेली आहे की अजून मे महिना यायचा आहे, एप्रिलला आता सुरुवात आहे फक्त. सो ठीक आहे, काही नाही करणार, कारण निसर्गाच्या पुढे कोणत्याच माणसाचं काहीच चालत नाही. म्हणजे आपलं असं झालं आहे ना की उन्हाळ्याच्या टायमाला पाऊससुद्धा असतो, त्याच टायमाला थंडीसुद्धा असते. सो सगळे सीझन आपल्याला माझ्यामध्ये दर महिन्यात एन्जॉय करायला मिळणार आहेत. ठीक आहे, तो काही आपलं त्याच्यामध्ये काहीच नाही. आपण कसं निसर्गाच्या पुढे जसं म्हणतात ना की माणसाचं काहीही चालत नाही. जे आहे आयुष्यामध्ये ते ॲक्सेप्ट केल्याशिवाय पर्याय नाही आहे. तर आता मी निघते, पूला भेटते, तिची कामं सगळं आवरते आणि त्यानंतर डिसाईड करू की तिलासुद्धा काही सामान वगैरे घ्यायचं असेल तर ती आणि आम्ही दोघंही डीमार्टला जाऊ, किंवा मग तिचं जर काम असेल तर ती घरी जाईल आणि मग नंतर पुढच्या गोष्टी. आता पू आलेली आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत डीमार्टला. माझी पण खरेदी जी आहे ती महिन्याचं, मला जे सामान आहे किराणा आहे तो भरायचा आहे आणि तिला सुद्धा काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत. तर असं आम्ही दोघी पण आता चाललेलो आहोत. आम्ही तुला खूप मिस केला पू. हो ना, मी पण मिस केलं. ती तब्येत बरी नव्हती, मला पण थोडीशी ऍसिडिटी झाली. पण आपण जाऊया पुन्हा त्याच जागी. नक्की नक्की. सो चला तर मग आता आम्ही निघतो डीमार्ट मध्ये सामान भरायला. आणि तर आता आम्ही पोचलेलो आहोत डीमार्टला आणि आम्ही आता चाललोय आतमध्ये, जे सामान वगैरे आमचं जे घ्यायचं आहे त्याच्यासाठी. माझं काय 1-2 महिन्यानंतर मी सामान भरते आणि मला भरलंच नाही ना सामान. तेल वगैरे पण संपायला आलं तर म्हटलं घेऊन टाकूया ना तेल आली तर, कारण ऑर्डेला आलं तर कसं गर्दी नसते. आणि ऑर्डेलाच आणि आठवड्यातल्या तू पहिल्या ह्याला आलीस ना तर, कारण सगळ्यांचे पगार झाले असतात, मग ते खूप गर्दी असते. तेल पण त्या दिवशी मी काय केलं, ऑनलाईन तेल मागवलं. तेल अजिबातच नव्हतं, मग म्हटलं जाऊ दे ऑनलाईन घेऊया. जेमिनीचं पॅकिंग चेंज झालं वाटतं. जेमिनी सनफ्लॉवर पॅकिंग चेंज झालं. मागच्या टायमाला पण जेमिनीचंच घेतलेलं, पण आता या टायमाला पॅकिंग चेंज झाल्यासारखं वाटतंय. पण आलं तर पटकन बरं पडतं ना चॉकलेट्स वगैरे द्यायला.
तर माझं आणि पूचं सामान घेऊन झालेलं आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत बिलिंग काउंटरकडे. बाय बाय. तर आता पूसुद्धा निघाली आहे तिच्या घरी आणि मी सुद्धा आता माझ्या घरी चाललेली आहे. तर आता मी पुन्हा घरी आली. मी इतकी घमाघूम झालेली की पुन्हा कपडे वगैरे चेंज केलेत आणि आता मी निघालेली आहे जांभळीला. सो जांभळीला काही मला वस्तू घ्यायच्या आहेत कारण आज रात्रीच्या ट्रेनने मी चाललेली आहे गावाला. एक अर्जंट काम आहे त्यासाठी मी गावाला जात आहे. फक्त एकच दिवसासाठी मी गावाला चालली कारण ठीक आहे काम आहे म्हणून चाललेली आहे आणि ते काम खूप अर्जंट आहे. नाही जर गेली तर खूप मोठी गोष्ट होऊन जाईल. सो त्याच्यासाठी मी इमर्जन्सीमध्ये गावाला चाललेली आहे. आत्ताच तात्काळचं तिकीट बुक केलं आहे आणि आता सामान वगैरे सगळं घरी नेऊन ठेवले कारण खूप सारं सामान होतं हातामध्ये. सो ते आता घरी नेऊन ठेवले. पूसुद्धा तुम्ही बघितलं तिच्या घरी निघून गेलेली आहे आणि आता मला काही गोष्टी आठवल्या ज्या मला गावाला घेऊन जायच्या आहेत. आईने 1-2 गोष्टी सांगितल्या तर त्याच गोष्टी घेण्यासाठी मी आता पुन्हा चाललेली आहे. गाई त्यांना ते पाणी पण नाही पियाली. सो आता पुन्हा मी चाललेली आहे जांभळीला. खूप ऊन आहे पण पर्याय नाही आहे कारण संध्याकाळी जांभळीला खूप गर्दी असते. त्याच्यामुळे विचार केला की चला आत्ताच दुपारी ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत गावाला घेऊन जायच्या आहेत त्या घ्यायला जाते. सो चला पटकन स्कूटीवरनं जाते आणि सामान घेऊन येते. तर आता थोड्याच वेळापूर्वी बाजारातनं आली आहे. खूप थकली आहे कारण जांभळीला जायचं म्हणजे ना तिथे खूप त्रास असतो कारण एकतर गाडी पार्किंगचा प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये हातात सामान आणि खूप लांबपर्यंत चालत जावं लागतं. एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व गोष्टी या नाही मिळत. त्याच्यामुळे पर्याय नाही आहे दुसरा तिकडे. म्हणजे तिथे ते होलसेल मार्केट असल्यामुळे जर जास्त क्वांटिटीमध्ये काही गोष्टी घ्यायच्या असेल ना तर मी तिथेच जाते. तर आत्ता आल्यानंतर मी थोडीशी फ्रेश झाली आहे आणि आता जेवायला बसते आणि आता थोड्या वेळ हर्षितसुद्धा येईल तर तुम्हाला दाखवते की आज दुपारी जेवणामध्ये काय बनवलेलं आहे ते. तुम्हाला दाखवते जेवणात काय आहे. हा आहे बिरड्याचा भात. जे वालाचं बिरडं असतं त्याचा भात आहे. कोथिंबीर वडी. त्याची कोथिंबीर वडी मी काल रात्री थोडीशी बनवून ठेवलेली ती आत्ता फ्राय केली आहे. त्याच्यानंतर हे आहे दही आणि हे आहेत पापड. हे मिरगुंड आहेत. ज्या वेळेला आम्ही आत्ता अलिबागवरनं आलो ना त्या टायमाला हे मी घेऊन आलेली होती. तर म्हटलं चला आज फ्राय करून बघूया की कसे लागत आहेत, काय त्याची टेस्ट आहे. तर आता मला भूकसुद्धा खूप लागली तर हे जे सर्व जेवण आहे ते मी जेवून घेते आणि त्याच्यानंतर तुमच्याशी गप्पा मारते. आणि मी तुम्हाला सांगणार आहे की मी का गावाला चाललेली आहे आणि मी जांभळीला आता काय काय वस्तू खरेदी केलेली आहेत सर्व काही. आता माझं जेवण जेवून झालेलं आहे. हर्षितसुद्धा आला थोड्या वेळानंतर. तोपर्यंत अर्धा तास होता तर माझं जेवणामध्ये आणि हर्षितच्या येण्यामध्ये. तर मग मी विचार केला की चला जे सामान आणलेलं आहे ते लावून घेऊया. तर जे काही सामान होतं ते लावलेलं आहे कारण आता उद्या परत मी नसणार. मग ते सामान तसंच राहणार आणि मग पुन्हा अजून 2 दिवसानंतर ते सामान लागणार. मला कसं असतं ते सामान जागच्या जागी गेलं ना की मग मग मी टेन्शन फ्री असते. मग मला टेन्शन नाही. घर सगळं थोडंसं व्यवस्थित असलेलं ना की बरं असतं. पण थोडासा प्रॉब्लेम हर्षितच्या बाबतीत होतो की हर्षित थोडंसं मेस ठेवतो. परंतु काय करणार आता मुलांच्या हिशोबाने आपल्याला वागावं लागतं. सो तो थोडाफार तो मेस ठेवतो थोड्याशा गोष्टी. पण एकदा त्याला सांगितलं ना की तो तेवढंच ऐकतो. तर आता अजून थोड्याशा दिवसानंतर हर्षितचा वाढदिवस पण येणार आहे आणि तो असं छानपैकी आम्ही सर्वजण सेलिब्रेट करणार कारण बऱ्याच दिवसानंतर विचार करतो आहे की सगळीजणं एकत्र होणार. जी माझी फॅमिली आहे इकडची. सो आम्ही सर्वजण एकत्र होणार आहोत. हर्षितला काय गिफ्ट देऊ हे मला कळत नाही आहे. तुम्ही मला नक्की प्लीज सजेस्ट करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी हर्षितला काय गिफ्ट देऊ. कारण आता तो 13 वर्षाचा आहे. लहान होता तेव्हा म्हणजे मी आधी खरं विचार केला की त्याला कपडे वगैरे देऊ. तो पण मला म्हणाला की मम्मा मला कपडे दे कारण तुम्हाला माहिती आहे की तो कपडे आणि शूजचा स्पोर्ट शूजचा तो शौकीन आहे. परंतु मग मी विचार केला की खूप आहे शूज. ऑलरेडी त्याच्याकडे 3 शूज आहेत. आत्ताच त्याला कपडे घेतले पण अशी तरी गोष्ट त्याला द्यायची आहे जी त्याच्यासाठी फार उपयोगात असेल. त्याला उपयोग होईल त्या गोष्टीचा. असाच कारण मी काय करते दर त्याच्या बड्डेला थोडीशी इन्व्हेस्टमेंट करत असते. त्याच्या नावाने दर बड्डेला मी FD ओपन करते. छोटीशी का होईना पण एक मी FD ओपन करते. कारण आपण प्रत्येक लेडीजला आपल्या सवय असते की आपण थोडंसं सेविंग करत असतो. सो ती सेविंग मी हर्षितच्या नावाने दर त्याच्या बड्डेच्या दिवशी मी सेविंग करत असते कारण इन फ्युचर जाऊन त्याला त्या गोष्टीचा फायदा व्हावा. आणि अजून एक मी गोष्ट ह्या टायमाला वेगळी थोडीशी करणार आहे. तर ती काय आहे ती तुम्हाला त्याच्या बड्डेच्या दिवशीचा जो ब्लॉग येईल
म्हणजे बड्डेच्या नेक्स्ट दिवसाला जो व्लॉग येईल त्या दिवशी तुम्हाला कळेल की ती गोष्ट काय असेल ती, कारण हर्षितसाठी सुद्धा ती गोष्ट फर्स्ट टाईम होणार आहे. कारण आता कसं आहे, मुलांना थोडं समजायला लागलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला त्या गोष्टीची जाणीव होईल की हे आपण का करावं, काय इम्पॉर्टंट आहे. सो हा बड्डेच्या दुसऱ्या दिवशीचा व्लॉग असेल तो तेव्हा कळेल. तर आज रात्री जे गावाला जायचं आहे ते कामासाठी चाललेली आहे. एक गव्हर्नमेंटचं काम आहे छोटंसं करायचं. सो त्या कामासाठी मी कणकवलीला चाललेली आहे. कारण कसं आहे, एक तर तिकीट मिळणं हा फार मोठा प्रॉब्लेम असतो कणकवली म्हणजे कोकणात जाणाऱ्या प्रत्येक माणसासाठी. परंतु लकीली मी कारण तत्काळमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं ना तर तुम्ही म्हणजे तत्काळचं AC 3 टायर आणि 2 टायर 10 वाजता ओपन होतं ऑनलाईन तिकीट्स. आणि जर तुम्ही स्टेशनवर जाऊन काढलं ना तर सकाळी खूप लवकर म्हणजे माझ्या मते 6:30-7ला जाऊन तुम्हाला लाईन लावावी लागते आणि तेव्हा जाऊन तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळतं. परंतु मी ऑनलाईन तिकीट जेव्हा बुक करते सो त्या टायमाला ते 10 वाजता ओपन होतं AC 3 टायर किंवा 2 टायर. आता गरमीचा पण टाईम आहे त्यामुळे मी विचार केला स्लीपर एकटीच आहे मी, स्लीपरने मी कधी कधी प्रवास करते जेव्हा एकटी असते त्यावेळेला. परंतु आता विचार केला की गरमी पण आहे, जर लकीली जर 3 टायर किंवा 2 टायर मिळालं तर मी प्रवास करेन त्याच्याने. आणि माझं नशीब थोडंसं चांगलं की मला AC 3 टायरचं तिकीट मिळालं आणि रात्री ट्रेन माझी 11:15 वाजता ठाण्यावरनं आहे. परंतु एक या ट्रेनचा तोटा असा आहे की ही ट्रेन सकाळी 5:30ला कणकवलीला पोचणार आणि एवढ्या लवकर सकाळी पोचायचं म्हणजे मला, कारण होतं कसं माहिती आहे, ह्या ट्रेनचा प्रॉब्लेम हा आहे की एवढ्या लवकर ती पोचते. कारण एक तर फास्ट ट्रेन आहे, जास्त स्टॉप घेत नाही. म्हणजे बाकीच्या ट्रेनचं कसं होतं की ज्यावेळेला कणकवलीच्या आधी वैभववाडी वगैरे स्टेशन येताना तेव्हा मी भाऊजींना फोन करते की मी वैभववाडीपर्यंत पोचलेली आहे. सो ते घरनं निघतात आणि मला स्टेशनपर्यंत घ्यायला येतात, म्हणजे तेवढा टाईम तो मॅनेज होतो. परंतु ह्या ट्रेनचा असा प्रॉब्लेम होतो की ही ट्रेन जी आहे ती रत्नागिरी सोडल्यानंतर डायरेक्ट ही ट्रेन कणकवलीला स्टॉप घेते. कारण ही साऊथची ट्रेन आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे फर्स्ट मी जेव्हा ट्रेन बुक करायला घेतलं तर त्यावेळेला लकीली अवेलेबल होतं. तर मी म्हटलं जाऊ दे की अर्जन्सीमध्ये जायचं आहे. परत मी दुसऱ्या म्हणजे ती साईडचं बंद करून जर मी कोकण कन्या किंवा तुतारी बघायला गेली आणि ही पण तिकीटं निघून गेली तर परत प्रॉब्लेम होईल. मग म्हटलं जाऊ दे, जे आहे ते घेऊया. आणि मग मी ही ट्रेन तिकीट म्हणजे हे मी बुक केलं. तर आणि दुपारी म्हणजे मी जेव्हा मॉलमधनं आली म्हणजे डीमार्टमधनं सामान घेऊन त्याच्यानंतर पुन्हा जसं तुम्हाला मी सांगितलं की मी आता जांभळीला चाललेली आहे. तर जांभळीवरनं मी 2-4 खाण्याच्या वस्तू घेतलेल्या आहेत. त्याच्यावर थोडंसं सामानसुद्धा घेतलेलं आहे जे मला गावाला घेऊन जायचं आहे. म्हणजे काही गोष्टी गावच्या ठिकाणी नाही मिळत, ती क्वालिटी नाही मिळत, तर त्याच्यामुळे मग मी ती इकडनं घेऊन जाते ज्यावेळेला जाते त्यावेळेला. आणि जांभळी नाक्याचं ठिकाण असं आहे की जास्त क्वांटिटी जेव्हा तुमची असते ते होलसेल मार्केट असल्यामुळे ते जास्त क्वांटिटीमधल्या वस्तू तिथे आरामात मिळून जातात आणि तिथे क्वालिटी पण छान असते आणि रेग्युलरली त्या गोष्टी तिथे सेल होत असतात. त्यामुळे तिथे खूप जास्त स्टॉक नसतो आणि जर तुम्ही गेलात तर खूप म्हणजे व्हरायटीज तुम्हाला त्या गोष्टीच्या कोणत्याही गोष्टीच्या बघायला मिळतील. सो मला काही खाण्याच्या गोष्टी घ्यायच्या होत्या, त्याच्यानंतर काही वस्तू होत्या ज्या मला गावाला घेऊन जायच्या होत्या तर त्या मी घेतलेल्या आहेत आणि आता तेच पॅकिंग करते. त्याच्याशिवाय माझे म्हणजे एकच दिवसाला मी चाललेली आहे, परंतु 2-1 कपडे तर घेऊन जायचेच आहेत. सो ते सुद्धा कपडे काढले, त्याचीसुद्धा पॅकिंग करायची आहे. तर अशा पद्धतीत आजचा हा दिवस इतका हार्ड आणि फास्ट गेलेला आहे. सकाळी उठली, हर्षितची तयारी केली, हर्षित गेल्या. कारण उद्या हर्षितसाठी मला म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज करून ठेवाव्या लागणार आहेत. कारण उद्या म्हणजे त्याला सकाळी तो उठल्यानंतर ऑब्व्हियसली त्याची आंघोळ करून त्याला स्कूलला जायचं आहे आणि त्या टायमाला मग त्याचे टिफिन भरा, पाण्याची बाटली भरा, ह्याच्यामध्ये त्याचा का वेळ जातो. कारण तो असा आहे ना की अगदी 6:45ला उठणार, 7:20पर्यंत त्याची व्हॅन येते. तो कधी 6:45 कधी 7ला उठणार आणि आपला आवरा म्हणजे 15 ते 20 मिनिटात ऑलरेडी आमचीच फार गडबड असते. म्हणून मी जे सुके खाण्याचे त्याचे डबे आहेत आणि फ्रूट हे असं डबा म्हणजे असा हा डबा त्याच्यावरती फ्रूट असं ठेवलं आहे आणि सुका खाण्याचा डबा भरून ठेवला आहे. आणि मी थोडेसे मेथीचे थेपले केलेले आहेत की तो उद्या मी नसताना त्याला पोळी भाजी नाही मिळणार किंवा पराठा नाही मिळणार तर तो 4 थेपले मी त्याला आणि टोमॅटो सॉसची जी छोटी छोटी पाकिटं येतात ना ती त्याच्याबरोबर आहेत. तर थेपले मी व्यवस्थित पॅक करून ते मायक्रोवेव्हमध्ये म्हणजे मी सांगितलं मिस्टरांना की ते त्याला सकाळी मायक्रोवेव्हमध्ये गरम करून द्या. ते ॲल्युमिनियम फॉईलमध्ये व्यवस्थित पॅक करून मी ते फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. सो तो उद्या ते गरम करून म्हणजे मिस्टर ते गरम करून त्याला डब्याला देतील. तर हर्षितची अशी उद्याची तयारी केलेली आहे. आणि
बाकी आता गोष्टी जशा उद्या गावाला घडतील तशा तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करेन, कारण उद्याचा दिवससुद्धा माझा धावपळीचा दिवस असणार आहे. सो मला जेवढं शूट करायला मिळेल तेवढं मी शूट करेन. आणि अजून एक गोष्ट की आता थोड्याच दिवसानंतर माझ्या ह्या ब्लॉगिंग चॅनलला वर्ष पूर्ण होणार आहे. आय थिंक 20 एप्रिलला माझा पहिला ब्लॉग आलेला होता. मी फर्स्ट ब्लॉग जो शूट केलेला होता अननसाचा शिरा, सो फर्स्ट ब्लॉग माझा त्या दिवशी मी अपलोड केलेला होता 20 एप्रिल 2022ला. तर ह्या 20 तारखेला त्याला पूर्ण वर्ष पूर्ण होणार आहे. तर त्या दिवशी मी नक्की शेअर करीन तुमच्याशी की मी ब्लॉगिंग का स्टार्ट केलं आणि ब्लॉगिंग करण्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, त्याच्यानंतर ह्याच्याबरोबर तुम्हाला किती साऱ्या गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात, काय गोष्टीचा आनंद तुम्हाला मिळतो, काय गोष्टी तुम्हाला सॅक्रिफाईस कराव्या लागतात. कारण लोकांना असं वाटतं की अरे व्लॉगिंग यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे सो लगेच त्यांना इन्कम चालू झालेला आहे वगैरे, म्हणजे खूप बॅक ऑफ द माइंड बरेच, म्हणजे मला आधी ते प्रश्न होते पण जसं मी सुरुवात केलं तसं मला नंतर या प्रश्नांची उत्तरं भेटत गेली. मला कोणतरी कमेंटमध्ये विचारलेलं आहे की ताई तू यूट्यूब चॅनल कसा चालू केलास आणि तो कसा चालू करायचा आणि काय काय असतं, तर त्याची माहिती मला दे. तर ती माहिती मी तुम्हाला नक्की 20 एप्रिललाचा जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये देईन. म्हणजे तुम्हालाही कळेल की प्रत्येकाला असं वाटतं की यूट्यूबवर खूप हसतात, म्हणजे मी ऑलरेडी कमी हसते, कारण मला बरीच जणं सांगतात की जेव्हा तू तुझे ब्लॉग असतात तर तू खूप कमी हसतेस, खूप जास्त हसत जा. पण हसणं किंवा रडणं हे आतून यावं लागतं. उगाच फालतू हसणं मला नाही जमत. ते ज्या वेळेला हसायची गोष्ट असते त्यावेळेला हसते, पण मला जेवढं जमतं तेवढं हसते. कारण माझा एक मित्र आहे सो त्याने मला सांगितलेलं की अरे तू बाकीच्यांचे पण ब्लॉग बघ, ते बघ किती हसतात, तू का नाही तेवढी हसत. मी म्हटलं अरे मला जेवढं जमतं तेवढं मी हसते. आणि येस, तर 20 एप्रिलचा सुद्धा ब्लॉग जो येईल तो ह्याच गोष्टीवरती माझा असेल की मी यूट्यूब चॅनल का चालू केलं. अचानक असं मला विचार आला मनामध्ये की यूट्यूब चॅनल चालू करावात. मग माझा फर्स्ट ब्लॉग कोणता होता, मग माझ्या ब्लॉगमध्ये मी स्वतः काय काय चुका केल्या आणि त्याच्यातनं मी काय शिकली, एडिटिंग प्रकार काय असतो, आपण एडिटिंग कसं करू शकतो. म्हणजे जर तुम्हाला कोणाला यूट्यूब चॅनल चालू करायचा असेल तर तुम्ही कसा करू शकता, त्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आधी शिकल्या पाहिजेत. कारण व्लॉगर वगैरे बनणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मी व्लॉगिंग वगैरे ही पैशासाठी वगैरे किंवा इन्कम मिळावं या हेतूने नाही करत. मला बोलायला आवडतं म्हणून मी करते आणि त्याच्यामुळेच मी व्लॉगिंग चॅनल चालू केलं आहे. सो ठीक आहे, ही गोष्ट आता नाही, मी तुम्हाला 20 एप्रिललाच सांगेन, ज्या दिवशी आपला जो व्लॉग आहे राजश्री व्लॉग, ज्याला 1 वर्ष पूर्ण होईल. सो त्या टायमाला मी तुम्हाला ते पूर्ण डिटेलिंग देईन. म्हणजे ज्यांनी हा मला प्रश्न विचारलेला ना त्यांना जो प्रश्न माझ्याकडनं उत्तर हवं होतं या प्रश्नाचं, तर व्लॉग वगैरे सगळ्या गोष्टी ते त्या दिवशी मी सांगेन. सो आता मी बॅग पॅक करते आणि त्याच्यानंतर मी थोडीशी झोप काढते. आणि मला खरंच खूप झोप येते कारण आज दिवसभर मी थकले. म्हणजे मी काम करून जास्त नाही थकले, हे उन्हामध्ये गेल्यामुळे ना मी जास्त थकलेली आहे. सो मी आजचा जो ब्लॉग आहे ना तो मी इथेच एंड करते, कारण जर मी आजचा ब्लॉग इथे एंड नाही केला तर मला एडिटिंगला वेळ नाही मिळणार आणि माझा आजचा जो ब्लॉग आहे तो तुमच्यापर्यंत उद्या पोचणार नाही. सो उद्याचा जो ब्लॉग असेल ना तो माझा कोकणातला असेल. मी 1 दिवस कणकवलीला जाऊन काय केलं त्याचा तो ब्लॉग असेल. तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल आणि तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय, टेक केअर.